ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी या देशाला शांतीचा संदेश दिला, न्याय समता स्वतंत्रता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, त्या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथमतः मानाचा मुजरा करतो, त्यांना सलाम करतो। व आज या देवणी तालुक्यातील इळेगाव या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात। या जयंतीचे अध्यक्ष माननीय राजू सूर्यवंशी सर, जयंतीचे उपाध्यक्ष अजित खुंटेगावे व त्याचबरोबर आमचे लहानपणापासूनचे मार्गदर्शक आदरणीय दामू पाटील, या कार्यक्रमानिमित्त ज्या उपाध्यक्ष आमचे मित्र दीपक बेळकोणे, प्रवीण रणदिवे सर, पवार सर व या जयंतीसाठी ज्या ज्या महिलांनी पुरुषांनी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले, सर्वप्रथमतः त्यांचे मी मनातून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। या प्रबोधनांच्या जयंतीनिमित्त उदगीरहून माझ्यासोबत आलेले माझे मित्र जे अत्यंत खूप त्यांचं शेड्यूल बिझी असतं, आमचे डॉक्टर जैद हमजा जे फिजिओथेरपिस्ट आहेत, त्याचबरोबर पत्रकार शेख अजहर सर, अकबर भाई व या गावातील असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खरोखरच मी मनातून अभिनंदन देऊ इच्छितो की ही जी जयंती आहे, ही जयंती प्रबोधनाच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आलेली आहे। या जयंतीच्या माध्यमातून या गावातील चिमुकल्यांनी आपले जे मनोगत आपल्यासमोर व्यक्त केले, त्यांना मनोगत व्यक्त करत असताना त्यांना जे मार्गदर्शन केले, त्यांच्या आईवडिलांचे, पालकांचे व त्यांच्या शिक्षकांचे मनातून धन्यवाद आणि त्यांना अभिनंदन देतो। कारण त्यांनी लहानपणापासून विद्यार्थ्यांना कशा माध्यमातून प्रशिक्षण द्यायचं आहे, तर ते देण्याचं काम त्या पालकांनी आणि त्यांच्या गुरुजन वर्गाने केलेलं आहे। या ठिकाणी या गावातील असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मी तुम्हाला खरोखरच मनातून अभिनंदन देतो की आपण या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत व या जयंतीच्या बॅनरवर आपण ज्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहात, त्यामध्ये आपण थोडं पाहिलं तर सर्वप्रथमतः गौतम बुद्ध, ज्याने या देशाला या जगाला मानवतेचा संदेश दिला, शांतीचा संदेश दिला, असे महामानव गौतम बुद्ध। त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी या देशाला या जगाला दोन छत्रपती दिले आणि रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज यांना मार्गदर्शन केलं आणि रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, अशा आमच्या माँ जिजाऊ। त्यानंतर या ठिकाणी रयतेचे राजे कुडवाडी भूषण नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि न्याय समता स्वतंत्रतेच्या आधारावर एक राज्य निर्माण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्याने विद्याविने मती गेली, मतीविने नीती गेली, नीतीविने गती गेली, गतीविने वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, हे विचार मांडले आणि पहिल्यांदा गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा आसूड आणि सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधक चळवळ हे ग्रंथ लिहून समाजाला जागृत करण्याचं काम केलं। महात्मा फुले नंतर या ठिकाणी सावित्रीबाई फुले, ज्याने या देशामध्ये महिलांना शिक्षणाचा अजिबात म्हणजे मुळीच अधिकार नव्हता। शिक्षणाच्या बाबतीमध्ये महिलांना फक्त चूल आणि मूल इतक्यापुरतं मर्यादित होतं,
तर त्यावेळेस पुण्यामध्ये 1848 ला पहिल्यांदा मुलींची शाळा काढली आणि या देशातील असणाऱ्या महिलांना शिक्षणाचा दर्जा देण्याचं काम केलं, अशा आमच्या माता सावित्रीबाई फुले. त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांना आपण आरक्षणाचे जनक असं म्हणतो. राजश्री शाहू महाराजच्या बाबतीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की राजश्री शाहू महाराजांची जयंती तुम्ही एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा. राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना अतोनात माध्यमातून साथ दिलेली आहे. सामाजिक माध्यमातून, आर्थिक माध्यमातून आणि जनजागृतीच्या माध्यमातून राजश्री शाहू महाराज यांनी साथ दिलेली आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे ज्याने आपल्या लेखनातून सांगितलेलं आहे, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय यारावत, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय यारावत, अंग झटकून निघ बाहेर, घे बिंदीवर धाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव, सांगून गेले मज भीमराव. म्हणजे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रसंत सेवालाल महाराज ज्यांनी आम्हाला संदेश दिला, जानजो छानजो पचच मानजो, म्हणजे जाणून घ्या, समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पडताळणी करा. म्हणजे जसं बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश पुढे घेऊन जाण्याचं काम राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांनी केलेलं आहे. त्यानंतर बिरसा मुंडा ज्याने त्या काळामध्ये इंग्रजाच्या विरोधामध्ये मोठा विरोध सुरू केला आणि भारतामध्ये अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था ज्या प्रकारची लागू होती त्यावेळेस राणी व्हिक्टोरियाच्या विरोधामध्ये बिरसा मुंडा यांनी आंदोलन केलं आणि आम्हाला आमचं राज्य हवं आहे. आदिवासींची चळवळ, जे मूळचे भारतीय आहेत तर त्या आदिवासींची चळवळ या देशामध्ये निर्माण करण्याचं काम बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर याने देखील वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन केलेलं आहे आणि महिलांना एक समानतेचा अधिकार कशा पद्धतीने मिळेल हे त्यांनी दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रसंत गाडगे महाराज, गाडगे महाराजांच्या बाबतीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला माहित आहे, ज्यांनी दिवसा रस्त्यावरचा कचरा साफ करायचा आणि रात्रीच्या वेळेस लोकांच्या मनामधील असणारी जी घाण आहे तर ती घाण प्रबोधनाच्या माध्यमातून, जागृतीच्या माध्यमातून साफ करण्याचं काम गाडगे बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर ताराबाई शिंदे आहेत, त्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तर या सर्व महापुरुषांचे या ठिकाणी या गावांच्या वतीने प्रबोधनांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि आज आपल्या या वेळगाव गावामध्ये विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हे सर्व महापुरुषांच्या माध्यमातून साजरी करण्याचं काम हे खरोखरच खूप अभिनंदनीय आहे आणि कौतुकास्पद आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आपल्या ठिकाणी आपण प्रत्येक गावागावामध्ये या महापुरुषांच्या जयंती आम्ही साजरा करतो. या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण या महापुरुषांचं थोडस जर इतिहास जर पाहिलो तर या महापुरुषांनी आम्हाला कधी असं सांगितलेलं नाही की आमच्या नावाचा जय जयकार करा किंवा आमच्या नावाने तुम्ही जयघोष करा. हे आम्हाला या महापुरुषांनी आम्हाला कधीही सांगितलेलं नाही. मात्र आम्हाला एक संदेश दिलेला आहे. आम्ही गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत, फुले, शाहू, आंबेडकर, महात्मापासून ना या सगळ्यांचे विचार जर आपण पाहिलो तर आम्हाला त्यांनी एक संदेश दिलेला आहे की आमच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा, आम्हाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आम्हाला डोक्यामध्ये घ्या आणि आमचे जे अधुरे कार्य आहेत तर ते अधुरे कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जावा आणि त्यासाठी तुम्ही आपल्या प्राणांची देखील पर्वा करू नका, असं या महापुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, आज जरी बाबासाहेबांची जयंती असेल तर या महापुरुषांनी गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत या सर्व महापुरुषांचा इतिहास जर आपण पाहिला तर या महापुरुषांनी कधीही एका जातीचं किंवा एका धर्माचं काम केलेलं आहे असा इतिहास आम्हाला लक्षात येत नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि 1956 मध्ये बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज
कधीही इतिहास घडू शकत नाही. मग या महापुरुषांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आपण काय यांच्या नावाचा जयघोष करतो, आपण यांची जयंती का साजरी करतो, हा इतिहास आम्हाला माहित असणे गरजेचं आहे. कारण या महापुरुषांनी या देशामध्ये एका जातीचं आणि एका धर्माचं काम केलेलं आहे हे आम्हाला कधीही लक्षात येत नाही. या ठिकाणी आपण थोडंसं जर पाहिलं, अण्णाभाऊ साठेंनी विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक चळवळ निर्माण केली आणि ज्या व्यक्तींना सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी मिळाली, जगातील सर्वात जास्त पदव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळाल्या. जगातील विद्वानापैकी एक विद्वान व्यक्ती म्हणून बाबासाहेबांच्या नावाचा गुणगौरव केला जातो. इतर देशामध्ये बाबासाहेबांचा इतिहास सांगितला जातो. त्या बाबासाहेबांनी सर्वात जास्त डिग्र्या घेणाऱ्या व्यक्तीने आपले गुरु जर कुणाला मानले असेल तर 7वी पास असणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानलेले आहे. का? कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या विचारांच्या माध्यमातून, आपल्या ज्या शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या जनजागृतीच्या माध्यमातून जो वारसा आहे तर तो वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य जर पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरु 3. महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानलेला आहे. आणि 1869 मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात पहिल्यांदा बहुजन प्रतिपालक, कुरवाडी भूषण, नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती, 10 दिवसाची जयंती 1869 ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केलेली आहे. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जर आपण पाहिलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु मा जिजाऊ, ज्यांनी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिल्या आणि रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी अतोनात मार्गदर्शन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु संत तुकाराम महाराज आणि तिसरे गुरु बाबा याकूब. आणि तुकाराम महाराजांचे विचार गौतम बुद्धांच्या विचारामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात. म्हणजे या ठिकाणी आपण हे लक्षात घेऊ शकतो की या सर्व महापुरुषांनी एका जातीचं किंवा एका धर्माचं काम केलेलं अजिबात नाही. कारण मी सुरुवातीला मंचावर बोलताना सांगितलं, मंचावर आमचे मार्गदर्शक, आमचे मामा दामू पाटील साहेब आहेत. त्यांना मी लहानपणापासून पाहतो, त्यांनी मला लहानपणापासून ओळखतात. कारण मी तुमच्यासाठी काही नवीन नाही, माझं आजोळ देवणी आहे. आणि मी लहानपणी आमचे जे मित्र अजित बेळकरे सर आहेत, आमचे बेळकरे मामा आहेत, त्यांच्या घरी माझं जाणं राहत असत. मी देवणी असेल असणारे आमचे मामा इब्राहिम तामू यांचा भाचा आहे. त्यामुळे गावातील लोकांना मी बऱ्याच जणांना मी परिचित आहे. मी या ठिकाणी तुमचं खरोखर अभिनंदन कशासाठी करतो, कारण या ठिकाणी एका जातीचे आणि एका धर्मांचे मुळीच लोक नाहीत. कारण आज समाजामध्ये काय झालेलं आहे, अण्णाभाऊ साठे म्हणलं की फक्त मातंगापुरते मर्यादित झालेले आहेत, बाबासाहेब म्हणलं की फक्त दलितापुरते किंवा महारापुरते मर्यादित झालेले आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की फक्त मराठा समाजापुरते मर्यादित झालेले आहेत, आणि अण्णाभाऊ साठे म्हणलं की मातंगापुरते, आणि महात्मा बसवण्ण म्हणलं की लिंगायत धर्मापुरते मर्यादित झालेले आहेत, शहीद टिपू सुलतान रणतुलाले म्हणलं की फक्त मुस्लिमापुरते मर्यादित झालेले आहेत. तर ज्यांना त्यांना या जातीमध्ये धर्मामध्ये विभागण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. मात्र आपण त्यांचा थोडासा इतिहास जर या ठिकाणी जर पाहिला, जसं बऱ्याच चिमुकल्यांनी आपल्या बोलण्यामध्ये सांगितलेलं आहे, काही मुलींनी आपल्या बोलण्यामध्ये बहुजन प्रतिपालक, कुरवाडी भूषण, नागवंशी हे शब्द प्रयोग केलेले आहेत. तुम्हाला जर मी सांगितलं, खरोखरच या प्रत्येक शब्दामध्ये एक इतिहास झालेला आहे. बहुजन प्रतिपालक या शब्दामध्ये इतिहास आहे, या प्रत्येक शब्दामध्ये इतिहास आहे. तर या महापुरुषांनी कोणत्या एका जातीसाठी काम केलेलं आम्हाला दिसत नाही किंवा एका धर्मासाठी काम केलेलं आम्हाला दिसत नाही. मग या महापुरुषांनी सगळ्या जातींच्या धर्मांच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. इंग्लंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला गेला की एवढं मोठं भारतात तुम्ही संविधान लिहिलात,
395 कलमाचं संविधान लिहिलात, तर एवढं मोठं संविधान लिहित असताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या असतील, कोणत्या प्रकारच्या तुम्हाला समस्या आल्या असतील, तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला सांगतात की माझ्या समोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची सत्यशोधक चळवळ 1873 माझ्या समोर होती. कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि तेच मी संविधानामध्ये अनुकरण करण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला या देशाला काय दिलं, आम्ही याचा थोडासा इतिहास पाहिला. आपला जो समाज होता हजारो वर्षापासून गुलामीमध्ये होता. या देशामध्ये संविधानाच्या पूर्वी, राज्यघटना येण्याच्या पूर्वी या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्ण व्यवस्था होती. या देशामध्ये वर्ण व्यवस्था होती. वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 प्रकारची वर्ण असते. त्याला चातुर्वर्ण वर्ण व्यवस्था असं म्हटलं जात होतं. बाबासाहेबांनी आम्हाला वर्ण व्यवस्था 5 प्रकारची दाखवलेली आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्याच्या खालचा 5वा वर्ग जो आहे तो म्हणजे अच्युत, ज्याला म्हणतात अतिशूद्र, त्याला म्हणतात अतिशूद्र. म्हणून बाबासाहेबांनी टचेबल अनटचेबल हा ग्रंथ लिहिलेला आहे. या देशामध्ये महिलांना समाजामध्ये मुळीच अधिकार नव्हता. या संविधानाच्या पूर्वी महिलांना समाजामध्ये फक्त चूल आणि मूल एवढाच अधिकार होता. तर तो कोणत्या कायद्यानुसार? वर्ण व्यवस्थेच्या कायद्यानुसार महिलांना अधिकार नव्हता. महिलांना शिकण्याचा अधिकार नव्हता, महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता, महिलांना प्रवास करण्याचा अधिकार नव्हता आणि महिलांना धनसंपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. त्यावेळेस या वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून या देशामध्ये सती प्रथा, बऱ्याच विद्यार्थिनींना, आमचे पवार सर आहेत त्या ठिकाणी, सती प्रथा हे सर्वांना माहित आहे, बऱ्याच जणांना माहित आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा जर वारला तर जिवंतपणे त्या स्त्रीला त्याच्या चितेवर जिवंत जायचं आणि असं हजारो लाखो स्त्रियांना जाळलं गेलं. अशा प्रकारच्या व्यवस्था सती प्रथा होत्या. बालिका हत्या होती, बालविवाह होता आणि जरटकुमारी विवाह होता. जरटकुमारी विवाह म्हणजे 70 ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत 15 ते 16 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं, त्याला म्हणायचं जरटकुमारी विवाह. अशा प्रकारच्या प्रथा होत्या आणि हे सगळं या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून समाजाला गुलाम करून मानसिक गुलामी तयार करण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून होतं. कुणी जर आपल्या मुलींना शिकवण्याचं जर धाडस केलं तर त्याला शिक्षा दिली जात असत. मनुस्मृतीचा कायदा होता, त्या कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जात असत. त्यावेळेस या सर्व व्यवस्था दूर करण्याचं काम या देशामध्ये पहिल्यांदा मा जिजाऊ त्यांनी या व्यवस्थेला हादरा दिला आणि त्यांनी सांगितलं की मी सती जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिल्या, लहानपणापासून प्रेरणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे 2दा राज्याभिषेक झाला. ज्यावेळेस पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला, तर त्यावेळेस दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पश्चिम बंगालहून गागा भटला बोलवलं गेलं आणि दुसरा राज्याभिषेक मा जिजाऊने करून घेतला. कारण त्यावेळेस राजा बनण्यासाठी राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, या ठिकाणी आम्ही डॉक्टर अतार सरांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बोलवलो आहोत, बाबासाहेबांची जयंती या निमित्त प्रबोधन करण्यासाठी बोलवलो आहोत आणि सर्व महापुरुषांशी ते सांगत आहेत. हा गैरसमज आपण दूर करून घेऊयात. कारण हे महापुरुष एका जातीचं आणि एका धर्माचं काम कधीही केलेलं नाही. या महापुरुषांनी एकमेकांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन आलेले आहेत. बाबासाहेबांचं जरी नाव घेतलं, अण्णाभाऊ साठेचं जरी नाव घेतलं, महात्मा बसवण्णांचं जरी नाव घेतलं, तर शहीद टिपू सुलतान रहमतुल्लाहचं नाव घेतलं किंवा इतर महापुरुषांचं जरी नाव घेतलं, तर या सर्व महापुरुषांमध्ये संविधानामध्ये सगळ्यांच्या बाबी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. 14 तारखेच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी आंदोलन करत असताना कोणता नारा दिला हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. 14 तारखेचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी जय जिजाऊ जय शिवाजी हा नारा दिलेला आहे. इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केलेला आहे. ह्याचा संदर्भ जर आपल्याला पाहायचा असेल
तर बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिला हू वेअर द शूद्रास, हू वेअर द शूद्रास म्हणजे शूद्र नेमके कोण होते किंवा शूद्र पूर्वी कोण होते, हा जो बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलेला आहे तर त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. मात्र आज समाजामध्ये या महापुरुषांना जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये विभागण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. मात्र या संविधानामध्ये आम्हाला सगळ्या जातींच्या धर्मांच्या लोकांना बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत, म्हणजे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. या देशामध्ये 6,643 जातीचे लोक आहेत. एसटी मध्ये 1740 जाती आहेत. एसटी मध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये 750 जाती आहेत आणि ओबीसी मध्ये 3,443 जाती आहेत. आणि समानतेला मानणारे 7 धर्म आहेत. पहिला धर्म म्हणतो आपण जैन धर्म, बुद्धिस्ट धर्म, लिंगायत धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, शिव धर्म, या सगळ्या धर्मांचा आणि सगळ्या जातींच्या लोकांना जर विचार केला तर आपण सगळ्यांना माहित आहे की कोणताही समाज, कोणताही धर्म किंवा कोणताही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की या संविधानामध्ये आम्हाला बाबासाहेबांनी काही अधिकार दिलेले नाहीत, असं कुणी म्हणू शकत नाही. 395 कलमाचं संविधान, जगातील सर्वात मोठं संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं आहे आणि तुम्हाला आणि आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यापैकी आर्टिकल 19 कलम नंबर 19 हे जर आपण पाहिलं, मी एक मुस्लिम व्यक्ती आहे आणि या ठिकाणी आमचे दामो पाटील साहेब आहेत, बरेच लिंगायत व्यक्ती असतील, मराठा समाजाचे लोक आहेत, म्हणजे सगळ्या जाती धर्मांचे लोक या ठिकाणी या प्रबोधनांच्या, मी मुद्दाम प्रबोधनांच्या म्हणतो, या प्रबोधनांच्या जयंतीमध्ये सर्वांचा सहभाग आहे. का? कारण 395 कलम जे आहेत या देशातील एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी प्रत्येक जातींच्या, प्रत्येक धर्मांच्या व्यक्तींना मूलभूत अधिकार दिले गेलेले आहेत. मूलभूत अधिकार म्हणजे ते अमूलभूत अधिकार सुप्रीम कोर्टालाही हिरावून घेता येत नाही. हे अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेला आहे. संविधानाच्या पूर्वी, राज्यघटनेच्या पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता. अध्यक्ष साहेब माझी विनंती आहे, तुम्ही मंचावर बसा. राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 ते 3.5 हजार वर्षाची गुलामी होती. या ठिकाणी बरेच माझ्यापेक्षा जास्त इतिहासकार तुम्ही आहात, तुम्हाला सखोल इतिहास माहिती आहे. राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता म्हणजे घराणेशाही होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राणीची नसबंदी केली आणि राजा आता डायरेक्ट मतपेटीतून जन्म घेणार. म्हणजे आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला. संविधानाच्या पूर्वी मतदानाचा अधिकार महिलांना तर नव्हता, सामान्यांना, शूद्रांना देखील मूलभूत अधिकार मतदानाचा नव्हता. बरेच लोक म्हणतात की फक्त महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, फक्त महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना, अतिशूद्रांना देखील शिक्षणाचाही अधिकार नव्हता आणि मतदानाचाही अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. ज्यावेळेस 1822 मध्ये, 1922 मध्ये इंग्लंडमध्ये प्रौढ मताधिकार लागू झाला, तर त्यावेळेस इंग्लंडमध्ये जे लोक इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स भरतात, त्या टॅक्स भरणाऱ्या लोकांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मात्र ज्यावेळेस ही चर्चा सुरू झाली तर त्यावेळेस बाबासाहेबांनी या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि जो समाज हजारो वर्षापासून गुलाम आहे, ज्या समाजाला
हजारो वर्षापासून गुलामी लावलेली आहे. गुलामीचं आपण प्रतीक जर पाहिलो, बाबासाहेबांचा चौदार तळ्याचा सत्याग्रह पहा, नाशिकचा काळा मंदिराचा सत्याग्रह पहा, संविधान सभेचा सत्याग्रह पहा. वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये, सामाजिक क्रांतीच्या बाबतीमध्ये, प्रबोधनांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी जे जे संघर्ष केलेला आहे तो संघर्ष आपल्या समोर आहे. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत असे अनेक साप्ताहिक सुरू केले आणि त्या साप्ताहिकांच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे. मग बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं. फक्त संविधानात दिले नाही तर संविधानामधील असणारे आम्हाला प्रत्येक आर्टिकल नुसार आम्हाला मूलभूत अधिकार दिले. आर्टिकल 1 ते 395 आर्टिकल पहा. मी जवळपास 395 पैकी बरेच आर्टिकल मी स्वतः अभ्यासलेले आहेत. जसं आर्टिकल नंबर 1, या देशाचं नाव इंडिया, दॅट इज भारत. बरेच लोक इग्नोरन्स मध्ये त्याला हिंदुस्तान 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 असे म्हणतात. तुम्ही संविधान काढून बघा, बाबासाहेबांनी कोणत्याही आर्टिकलचा खुलासा केलेला नाही. मात्र इंडिया दॅट इज भारत म्हणजे आर्टिकल 1 या आर्टिकलचा बाबासाहेबांनी खुलासा केलेला आहे. का केलेला आहे? कारण बाबासाहेबांनी धुरंदेशी वापरलेली आहे. बाबासाहेबांना पुढचं काय होणार ते माहित होतं. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे अधिकार दिले तर ते अधिकार आज आम्हाला मिळाले. या देशातील सर्व तरुणांना, महिलांना, पुरुषांना, जे लोक आहेत, ज्या समाजाचे लोक आहेत, या सर्वांना ते अधिकार मिळाले. म्हणून आज आपण या महापुरुषांची जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपण साजरी करतो. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की समाजाला फक्त शैक्षणिक जागृती महत्वाची नाही तर समाजाला मानसिक जागृती महत्वाची आहे. महात्मा फुलेंचं अनुकरण बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. टचेबल अनटचेबल मध्ये बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. का? कारण महात्मा फुलेंनी सांगितलं या देशाची मूळ समस्या जर गरिबी राहिली असती तर महात्मा फुलेंनी पहिला जो ग्रंथ लिहिला गुलामगिरी, तर त्या गुलामगिरीच्या ऐवजी महात्मा फुले गरिबीवर ग्रंथ लिहिले असते. पाटील साहेब, महात्मा फुलेंनी गरिबीवर एकही ग्रंथ लिहिले नाही किंवा गरिबी आमच्या देशातील लोकांची समस्या आहे असं कधीही महात्मा फुलेंनी सांगितलेलं नाही. का? कारण बाबासाहेबांनी ते अनुकरण केलेलं आहे. 7वी पास महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी अनुकरण केलेलं आहे. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्या इतिहासामध्ये जर गेलो तर वेळ खूप होणार आहे. मला सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की आमची मूळ समस्या ही गरिबी नाही, आमची मूळ समस्या ही मानसिक गुलामी आहे. आणि आम्हाला या देशामध्ये मानसिक गुलामीमध्ये कोण टाकलं? या देशामध्ये वर्णव्यवस्था कोण आणली? या देशामध्ये आम्हाला गुलाम कोण केलं? म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तर तो बंड करून उठेल. आणि बाबासाहेबांनी हा संघर्ष केला. आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलं. ते संविधान दिलं म्हणजे सहजासहजी संविधान दिलेलं आहे का? ते संविधान आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही. आपण जर बाबासाहेबांचा जर सामाजिक संघर्ष जर पाहिला, त्यांचा कौटुंबिक संघर्ष जर पाहिला तर आपल्या अक्षरशः सगळा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला बाबासाहेबांचा संघर्ष लक्षात येईल. आणि बाबासाहेब हे व्यक्ती नसून एक विचार आहेत हे आपल्याला लक्षात येईल. 1930 मध्ये गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब जात असताना त्यांच्या मुलांना कॅन्सर झाला होता. बाबासाहेबांच्या मुलांना कॅन्सर झाला होता. त्यावेळेस रमाबाई आंबेडकर ह्या ढसाढसा रडू लागल्या. मुलांना कॅन्सर झालेला आहे आणि त्याच्या औषध उपचारासाठी 1 रुपयाही बाबासाहेबांकडे नाही. त्याच्या उपचारासाठी बाबासाहेब पैसे नाहीत आणि बाबासाहेब इंग्लंडला निघालेत. हे सगळे लोक रमाबाईंना सांगू लागल्या. तर रमाबाई बाबासाहेबांना सांगू लागल्या, ढसाढसा रडू लागल्या आणि आपल्या मुलाची ही अवस्था आहे, आपला मुलगा मरणाच्या दारामध्ये आहे, त्याला कॅन्सर झालेला आहे आणि तुम्ही असल्या परिस्थितीमध्ये इंग्लंडला जात आहात. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी अश्रू डोळ्यातून काढले नाही. बाबासाहेबांनी रमाबाईंना समजावून सांगितलं, रामू
आज मी जर इंग्लंडला जर गेलो नाही तर आज आपला एक मुलगा मरेल, परंतु मी जर इंग्लंडला जर गेलो नाही तर या देशातील बहुजनांचे हजारो लाखो करोडो विद्यार्थी करोडो बालकं मरतील. मला आज इंग्लंडला जाणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब तसल्या परिस्थितीमध्ये इंग्लंडला गेले. 1930 मध्ये इंग्रजांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे त्याला गोलमेज परिषद असं म्हटलं जात होतं, आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना फक्त 5 मिनिटाचा वेळ दिलेला होता. त्या 5 मिनिटांमध्ये बाबासाहेबांना मुद्दा मांडायचा होता. काय मांडायचा होता? या देशामध्ये आम्हाला जे मूलभूत अधिकार आहेत तर ते अधिकार हजारो वर्षापासून आम्हाला अधिकार नाहीत. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडला, रिप्रेझेंटेशनचा मुद्दा मांडला. मग ज्यावेळेस इंग्रजाच्या लक्षात आलं तर इंग्रजाच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस इंग्रजांनी बाबासाहेबांना वेळ दिला, आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी 6 तास आपला प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडलेला आहे. हे कोणत्या ग्रंथामध्ये आहे? ट्रान्सफर ऑफ पॉवर मध्ये हे इंग्रजांनी लिहिलेलं आहे. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडला. त्याच्यानंतर 1930, 31 आणि 32 या 3 वर्षामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या, आणि बाबासाहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मांडण्यात गेलं. मग 17 सप्टेंबर 1932 पुणे करार लागू झाला. पुणे कराराच्या बाबतीमध्ये गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये मतभेद होते, शेवटच्या क्षणापर्यंत मतभेद होते, पण मनभेद नव्हते. तर त्यावेळेस या पुणे करार लागू झाला 17 सप्टेंबर 1932 मध्ये, आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. त्या कालावधीमध्ये बाबासाहेबांचा जो संघर्ष होता तो संघर्ष आपण समजून घेणे गरजेचं आहे. म्हणजे सहजासहजी आम्हाला संविधान किंवा हे मूलभूत अधिकार आम्हाला सहजासहजी मिळालेले नाहीत. बाबासाहेबांना मोठा संघर्ष करावा लागला. सांगायला झालं ते साहित्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा कालावधी हे पुस्तकामध्ये आहे, परंतु खरा कालावधी अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी 5.5 वर्षाचा आहे. 5.5 वर्षाचा कालावधी आहे. ज्यावेळेस या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हा अधिकार मिळवला तर त्यावेळेस बाबासाहेबांसोबत असणारे नानकचंद हे बाबासाहेबांचे पाहू लागले, आणि बाबासाहेब पार्लमेंट मधून ज्यावेळेस बाहेर येत होते, बाहेर येत असताना बाबासाहेब कधी हसू लागले आणि कधी बाबासाहेब रडू लागले. पहिल्यांदा बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी येत असताना त्यांचा जो सहकारी होता नानकचंद हा बाबासाहेब पाहू लागला, कारण रात्रभर बाबासाहेबांनी ते संविधानाचं कार्य पूर्ण केलेलं होतं. आणि ज्यावेळेस संविधानाचा अधिकार मिळाला, संविधान लागू झालं, तर त्यावेळेस संसदेमधून बाहेर असताना बाबासाहेब कधी हसू लागले आणि कधी कधी त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. नानकचंद राहिलं नाही, त्यांना राहिलं नाही, आणि हळूच बाबासाहेबांच्या बाजूला गेलं. नानकचंद म्हणायला लागला, बाबासाहेब मी पहिल्यांदा तुम्हाला रडताना पाहत आहे, आणि कधी कधी तुम्ही हसता आणि कधी कधी तुम्ही रडता. तर त्यावेळेस बाबासाहेब हळूच सांगू लागले की मी आज प्रसन्न आहे आणि दुःखी आहे. का? त्याचं कारण तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी वेगामध्ये आलेलो. बाबासाहेबांचा संदेश काय होता तर तो संदेश मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो. का सांगतोय? कारण मी बाबासाहेबांचा भक्त नाही, आणि या वेगामध्ये असणारे सर्व जयंतीचे जे पदाधिकारी आहेत, ज्या महिला आहेत, जे पुरुष मंडळी आहेत, हे सगळे जे आपण आहेत, आपण बाबासाहेबांचे, शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचे, महात्मा फुलेंचे, अण्णाभाऊ साठेंचे, टिपू सुलतान यांचे किंवा गौतम बुद्धाचे किंवा सर्व महापुरुषांचे आपण भक्त नाहीत. आपण या महापुरुषांचे अनुयायी आहात, हे आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आमच्या विचाराचा वारसा तुम्ही पुढे घेऊन जावा, त्यासाठी तुम्ही प्राणांची देखील पर्वा करू नका. तर ते बाबासाहेबांनी आम्हाला काय संदेश दिलेला आहे ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो. त्यावेळेस बाबासाहेब रडत सांगू लागले नानकचंदला की आज मला दुःख आणि सुख या 2 बाजू काय आहेत. तर त्यावेळेस बाबासाहेब सांगू लागले, मी या देशाला हजारो वर्षाची जी गुलामी होती, महिलांची जी गुलामी होती, या देशातील बहुजनांची जी गुलामी होती, हजारो वर्षाची गुलामी होती, तर ती गुलामी या संविधानाच्या माध्यमातून या देशातील लोकांना मी संविधान मिळवून दिलेलं आहे, त्यांना मूलभूत अधिकार मी मिळवून दिलेला आहे, याचा मला खूप सुख आणि समाधान होत आहे.
दुसरी बाजू मात्र हे जे संविधान, हे जे मूलभूत अधिकार मी या लोकांना, या समाजांना, माझ्या सर्व लोकांना जे मिळवून दिलेलं आहे, तर ते अधिकार ते अबाधित राहतील किंवा ठेवतील की न ठेवतील याची मला खूप मोठी चिंता होत आहे. आणि त्यामुळे मला रात्रभर झोप येत नाही. माझा समाज म्हणजे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दलितापुरतं अजिबात म्हटलेलं नाही. या देशातील असणाऱ्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना बाबासाहेबांनी माझा समाज म्हटलेला आहे. बाबासाहेबांनी तुम्ही इतिहास काढून बघा, दलित शब्द कधी वापरलेला नाही, संविधानिक शब्द नाही. बाबासाहेबांनी त्याला SC शेड्यूल कास्ट हा शब्द दिलेला आहे. बाबासाहेब म्हणू लागले, मी ज्या संघर्षाने माझ्या घरचा सगळा संघर्ष, इतका मोठा संघर्ष, मी एवढा मोठा संघर्ष माझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, आणि हा जो संविधान मी दिलेला आहे, तर ते संविधान माझा समाज, माझे लोक अबाधित ठेवतील, त्या संविधानाची रक्षा करतील का ना करतील. कमीत कमी त्यांनी वारसा जर पुढे घेऊन गेला नाही, तर कमीत कमी जे अधिकार मिळून दिलेला आहे, तर ते अधिकार तर कमीत कमी कायम ठेवतील का न ठेवेल याची मला चिंता होत आहे. म्हणून मला रात्रभर झोप येत नाही, आणि म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू निघत आहे. आमचे लोक म्हणतात, बऱ्याच गावामध्ये लोक म्हणतात, बाबासाहेबांची जयंती आली की गाणे लावतात. माझ्या भीमाचा लय मजबूत किल्ला, तुम्ही कितीही करा हल्ला, हे चालू आहे गाणं. भीमा कोरेगावर गाणे आहेत. भीमा कोरेगावचा इतिहास खूप मोठा आहे, ते मी आता सांगणार नाही. ते गाणे लावतात आणि डीजेच्या माध्यमातून जयंती साजरी करतात. आणि जे लोक आम्हाला म्हणत आहेत, आम्हाला सांगतात की बाबासाहेबांचं लिहिलेलं जे संविधान आहे ते संविधान कायम राहील. त्या संविधानाला जर कोणी हात लावला तर त्याचे आम्ही हात करम करू असं म्हणत होतं. आमदार लोक, खासदार लोक म्हणतात. 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधान जाळलं गेलं. डबल सांगतो, 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानामध्ये संविधान जाळलं गेलं. तर त्यावेळेस पार्लमेंटमध्ये किती आमदारांनी, किती खासदारांनी, किती मंत्र्यांनी या बाबींचा विरोध केला. ज्या आमदारांनी, ज्या खासदारांनी विरोध केला त्यांचं आम्ही स्वागत करूया, आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्या मंत्र्यांनी केलं असेल त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु ज्यांच्या संविधानामुळे, ज्यांच्या नावामुळे, बाबासाहेबांच्या मूलभूत अधिकारामुळे जे लोक आमदार झाले, जे लोक खासदार झाले, जे लोक मंत्री झाले, त्या लोकांनी संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी का घेतली नाही, हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हणलं की माझा समाज हे संविधानाचं जे कार्य आहे ते कायम ठेवतील का न ठेवतील याची मला चिंता पडत आहे. म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत. 1956च्या काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, 1956च्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, या देशातील असणाऱ्या लोकांना मी शिक्षण करण्याचं काम केलेलं आहे, साक्षर करण्याचं काम केलेलं आहे. परंतु हा समाज साक्षरतेबरोबर जागृत होणे गरजेचं आहे. कारण साक्षर होणे हे महत्वाचं नाही, जागृत होणे हे महत्वाचं आहे. म्हणून हा समाज जर जागृत झाला तर आमच्या समाजाला आमचे जे मूलभूत अधिकार आहेत तर ते मूलभूत अधिकार आमच्या लोकांना लक्षात येतील. आज या ठिकाणी आमच्या माय भगिनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी आपल्या लेकरांना खूप मोठ्या पद्धतीनं शिक्षणाचं महत्व समजून दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी भाषणे केलेली आहेत, चिमुकल्यांनी भाषणे केलेली आहेत, मंचावर येऊन 2 शब्द म्हणण्याचं काम केलेलं आहे. हे त्यांच्या पुढे असणारे एक आव्हान आहे. कारण आमचा समाज हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जागृत होणं गरजेचं आहे. शिक्षणाचं महत्व काय आहे आम्हाला कळावं लागेल. शिक्षणामुळे आमच्या लोकांना काय मिळणार आहे आम्हाला कळावं लागेल. आपण बाबासाहेबांच्या वडिलांचा जर इतिहास पाहिला त्यामध्ये, तर त्यावेळेस बाबासाहेबांची ज्या परीक्षा होती तर त्यावेळेस बाबासाहेब परीक्षेला जात असताना, जेवण करत असताना, बाबासाहेब जेवण करत असताना त्यांनी आपल्या वडिलांना म्हटलं की बाबा तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करा. तर त्यावेळेस वडील म्हणू लागले तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी पेपर होता, त्या दिवशी पण बाबासाहेब असं म्हणू लागले की बाबा तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करा. तर त्यावेळेस वडील म्हणू लागले की तुम्ही जेवण करा, मी नंतर जेवण करतो. तिसऱ्या दिवशी हाच प्रकार घडला. मी थोडं संक्षिप्त मध्ये सांगत आहे. तर तिसऱ्या देखील बाबासाहेब वडिलांना म्हणू लागले की बाबा तुम्ही माझ्यासोबत जेवण करा. बाबासाहेबांचे वडील त्यावेळेस म्हणू लागले तुम्ही जेवण करा, मी नंतर जेवण करतो. मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी दुर्डीमध्ये जाऊन पाहिलं.
दुरडीमध्ये एकही भाकर नाही, दुरडीमध्ये जेवण करण्यासाठी काही नाही. तर त्यावेळेस बाबासाहेबांच्या वडिलांना ज्यावेळेस विचारलं गेलं, बाबासाहेब परीक्षेला गेल्यानंतर विचारलं गेलं की तुम्ही बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये काय विचार करता, तर त्यावेळेस बाबासाहेबांचे वडील म्हणू लागले की मी जो संघर्ष केलेला आहे तर तो संघर्ष माझ्या मुलांच्या वतीने हा इतका मोठा संघर्ष तो संपवण्याच्या माध्यमातून प्रयत्न करेल. आणि तो फक्त या व्यवस्थेलाच नव्हे, या देशालाच नव्हे, तर जगामध्ये एक मोठं नाव त्याचं होईल आणि या देशाला एक मोठ्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी एक मोठं कार्य करेल. म्हणून मी हा संघर्ष करत आहे. साधं सुद्धा संघर्ष केलेला नाही. बाबासाहेबांच्या जीवनाचा संघर्ष जर आपण पाहिला तर ते आपल्याला लक्षात येईल की त्यांचा संघर्ष किती मोठा आहे. आयुष्यामध्ये बाबासाहेबांना पोट भरून जेवता आलं नाही. बाबासाहेबांना सगळ्या पदव्या मिळाल्या, एक चांगल्या पद्धतीचे उद्योजक बनले असते, त्यांना मंत्रिपदाची ऑफर आलेली होती आणि ते कायदे मंत्री देखील झाले होते. परंतु ओबीसी समाजासाठी आणि बहुजन समाजासाठी हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाला त्यांनी बाबासाहेबांनी लाथ मारली आणि हे अधिकार त्यांनी मिळवून दिलं. मग आम्हाला बाबासाहेबांनी काय दिलं? आम्हाला फक्त 22 प्रतिज्ञा माहित आहेत, त्या पण प्रतिज्ञाचं पालन नाही. बऱ्याच समाजांचे लोक प्रतिज्ञाचं पालन करतात, जे करतात त्यांची चांगली गोष्ट आहे. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्या 22 प्रतिज्ञा आम्ही किती आमच्या जीवनामध्ये आणतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचं अनुकरण करतो, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्या प्रतिज्ञाचं जर आम्ही पालन केलं तर खरोखरच आम्हाला बाबासाहेब काय होते आणि ते एका जातीचे होते का, एका धर्माचे होते का, हे आम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, आज देशामध्ये आम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे. मात्र आज या देशामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. गटागटामध्ये समूहामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रश्न चालू आहे आणि काही मीडियांच्या माध्यमातून या देशाची मूळ समस्या हिंदू मुस्लिमची समस्या आहे असं दाखवण्याचं काम केलेलं आहे. हिंदू मुस्लिमची समस्या दाखवण्याचं काम केलेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे या देशामध्ये वर्ण व्यवस्था ही मुसलमानांनी आणलेली नाही. महिलांना दास करण्याची प्रथा मुसलमानांनी आणलेली नाही. उच्च निचिता हे मुसलमानांनी आणलेले नाही. शूद्र आणि अतिशूद्र हे मुसलमानांनी या देशामध्ये आणलेले नाही. या देशामध्ये मूलभूत अधिकार देण्याचं काम या मूळ निवासी मुसलमानांनी आणि या बहुजनांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस आमच्या समाजाला मूलभूत अधिकारापासून रोखलं गेलं होतं तर त्यावेळेस या देशातील बहुजन समाजाने आणि मुस्लिमांनी मला आतोनात माध्यमातून साथ दिलेली आहे. हे माझ्या मनाचं म्हणत नाही, हे बाबासाहेबांचं स्वतःचं म्हणणं आहे. ते जर आपल्याला उदाहरणामध्ये जर पाहायचं असेल 1930 मध्ये बाबासाहेबांना मौलाना शौकत अली, मोहम्मद जोहर अली, हसरत मोहानी यांनी बाबासाहेबांनी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेमध्ये लिखित स्वरूपामध्ये साथ देण्याचं काम केलेलं आहे. संविधान सभेमध्ये जात असताना बाबासाहेबांना रोखलं गेलं व्यवस्थेच्या माध्यमातून. त्यावेळेस पश्चिम बंगालमधून मुसलमानांनी बाबासाहेबांना निवडून दिलं. हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं. पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांना निवडून दिलं आणि म्हणून बाबासाहेब संविधान सभेवर गेले. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये मुसलमानांनी बाबासाहेबांना साथ दिलेली आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह जर पाहिला तर तो चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण सहजासहजी पाहू शकत नाही. इतकी भयंकर परिस्थिती होती त्यावेळेस. त्या काळामध्ये सामान्य लोकांना, अतिशूद्रांना त्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याचं तर सोडाच, त्या ठिकाणी या अतिशूद्रांना पाणी पिण्यापासून तर दूरच राहिलं, त्या ठिकाणी जाण्याचा देखील अधिकार नव्हता. त्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेबांना गफ्फार मुन्शी बेग, फतेह खान यांनी त्यांना साथ दिलेली आहे. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या महापुरुषांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि पहिल्यांदा बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे. आणि रायगडाच्या पायथ्याशी जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. त्यावेळी बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय असं 3दा म्हटलेलं आहे.
ज्यावेळेस पत्रकारांनी त्याला विचारलं गेलं की बाबासाहेब तुम्ही या ठिकाणी मनुस्मृती का जाळली, तर त्यावेळेस पाटील साहेब बाबासाहेब म्हणतात, ज्या मनुस्मृतीनं माझ्या राजाला शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला होता, त्या राज्याभिषेक नाकारला गेला, त्याचा बदला मी आज मनुस्मृती 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाऊन त्याचा बदला घेतलेला आहे. आज इतिहासामध्ये बदल केला जात आहे, इतिहासामध्ये चुकीचे इतिहास सांगितले जात आहे. बरेच लोक बोलत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे, महात्मा फुलेंचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे, बाबासाहेबांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे आणि समाजाला 2 गटामध्ये विभागण्याचं काम केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मुस्लिमांचे विरोधी होते असं दाखवलं जात आहे. परंतु थोडस जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विश्वासू सैनिक होते त्यामध्ये नूर खान, इब्राहिम खान, दौलत खान, शमा खान, आगा खान, रुस्तुम जमाल, मदारी मेहतर हे त्यांचे विश्वासू सेवक होते. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, हे अभ्यासक्रमामध्ये आहे, 3रीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहे. बहुजन प्रतिपादक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः ग्रंथ लिहिले 4 वयाच्या 14व्या वर्षी. बुधभूषण हा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, नायकाबाई हा ग्रंथ लिहिला, नकशिकी हा ग्रंथ लिहिला, सत्सार हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये हे सगळं उल्लेख केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मकांडावर ग्रंथ लिहिलेला आहे. कोणत्या जातीच्या धर्माच्या लोकांवर त्यांनी कधी अन्याय केलेला नाही. एकाही महिन्यावर कधी अन्याय झालेला शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये माहित नाही. एकाही शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केली हा इतिहास आम्हाला माहित नाही. तोच विचाराचा वारसा बाबासाहेबांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तर 1869 ला महात्मा फुलेंनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या जगाला दाखवण्याचं काम केलेलं आहे. माझा लोक सांगतात, मीडियावरून सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मुस्लिम होते, हे नव्हते, ते होते. हे का सांगतात? या सगळ्या बाबींचा सार तुम्हाला सांगतो. या महापुरुषाच्या नावानं चुकीचा इतिहास सांगण्याचा काय उद्देश आहे? आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, आपल्या देशामध्ये संविधान आहे आणि तुम्ही संविधान काढून बघा. संविधानामध्ये सर्वांना मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी संविधान कोणत्या आधारावर लिहिलेलं आहे? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हा तत्व बाबासाहेबांनी संविधानामध्ये वापरलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये मान्य आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या वतीने कितीतरी मोर्चे काढले गेले, 58 मोर्चे काढले गेले, मराठा आरक्षणाच्या वतीने मोर्चे काढले गेले, धनगर समाजाने मोर्चे काढले, मुस्लिम समाजाने मोर्चे काढले, लिंगायत समाजाने मोर्चे काढले, जनतेने मोर्चे काढले. संविधानामध्ये काय दिलेलं आहे? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. या सगळ्या भाषणाचा, माझ्या व्याख्यानांचा मी सार सांगत आहे. मी काय व्याख्यान करण्यासाठी आलेलो नाही, मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आलेलो. बाबासाहेबांनी सांगितलं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 35% मराठा समाज आहे. ज्यांची जेवढी संख्या आहे, ज्यांची जेवढी हिस्सेदारी आहे पाटील साहेब, त्यांच्या हिस्सेदारीप्रमाणे त्यांना प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. हा संविधानाचा मूलभूत अधिकार आहे. हे आमच्या बहुजनांच्या लोकांच्या लक्षात येत नाही आणि हे आम्हाला कोणी दाखवण्याचं कामही करत नाही. का इतिहास चुकीचं सांगितलं जात आहे? का मुसलमानांना टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे? या महापुरुषांनी जर सांगितलेलं आहे, तुम्ही इतिहास काढून बघा. गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत मी प्रत्येक महापुरुषाचा इतिहास तुम्हाला सांगू शकतो. या महापुरुषाने सांगितलेलं आहे आम्हाला अधिकार दिले जात नसताना या देशातील मुसलमानांनी आम्हाला आतोरात माध्यमातून साथ दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, लिखित केलेलं आहे. त्याचं उदाहरण जर पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 212 बकरी आहेत. अध्यक्ष साहेब, सरपंच ताई, 212 बकरी आहेत. बकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 212 बकरीमध्ये मस्जिदीचा उल्लेख आहे. ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्या त्या ठिकाणी मस्जिद बांधण्याचं काम केलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे कुराण हा कोणी मानवाने लिहिलेला ग्रंथ नाही, कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलेला आहे.
माझ्या मावळ्यांना मंदिर बांधलेलं आहे तर माझ्या मुस्लिम मावळ्यांना नमाज अदा करण्यासाठी मस्जिद बांधा. जगदेश्वर अशा बाजूला मस्जिद बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार केलं आहे. राजश्री शाहू महाराजांनी कुराणाचं भाषांतर करण्यासाठी त्यावेळेस 1922च्या कालावधीमध्ये 25,000ची देणगी दिलेली आहे. का सांगतो मी हे? कारण आमच्या लोकांना या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये बाबासाहेबांचं नाव सांगितलं जातं, महापुरुषाचं नाव सांगितलं जातं आणि त्यांना मतभेद निर्माण केले जातात. त्याचं मूळ कारण काय आहे? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. म्हणजे देशाचे 4 आधारस्तंभ आहेत. देशाचे 4 आधारस्तंभ आहेत. आता हे डेक्स आहे 1, 2, 3, 4 हे 4 आधारस्तंभ आहेत. तसं प्रत्येक देशाचे 4 आधारस्तंभ असतात. कार्यपालिका IAS, IPS, IRS, विधायिका 545 खासदार आहेत. न्यायपालिका हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, खंडपीठ आहे आणि मीडिया हे 4 देशाचे आधारस्तंभ आहेत. हे 4 देशाचे आधारस्तंभ आहेत. तुम्ही इतिहास काढून बघा. ते कार्यपालिका, विधायिका, न्यायपालिका आणि मीडियावर आमच्या बहुजन समाजाचा कब्जा नाही, आमच्या बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व नाही. आमचे मराठा समाजाचे, धनगर समाजाचे, लिंगायत समाजाचे, मुस्लिम समाजाचे, SC ST समाजाचे, OBC समाजाचे लोक प्रशासनामध्ये किती टक्के आहेत? तुम्ही इतिहास काढून बघा. आमचं किती प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये बघा. आमचे तरुण कुठे आहेत बघा. म्हणजे लोकांना कार्यपालिका, विधायिका, न्यायपालिका आणि मीडियावर आमचा जो प्रतिनिधित्व नाही तर त्यांच्याकडे आमच्या बहुजनांचं लक्ष जाऊ नये. मग ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या महापुरुषामध्ये वाद तयार करायचा, महापुरुषाच्या नावाचा चुकीचा इतिहास सांगायचा आणि आमच्या लोकांमध्ये संभ्रमता निर्माण करायची. आमच्या लोकांमध्ये पुन्हा एकदा गुलामीचं वातावरण तयार करायचं, आमच्या महिलांमध्ये गुलामीचं वातावरण तयार करायचं. हा मोठ्या प्रकारचा षडयंत्र चालू आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लावला आणि महिलांना अधिकार दिला. आर्टिकल 28, आर्टिकल 29, आर्टिकल 30, आर्टिकल 31 त्यांना अधिकार दिले. आदिवासी मूळचा समाज आहे, सर्वात जास्त आदिवासीसाठी आर्टिकल नुसार अधिकार दिले. संविधानामध्ये दिलेला आहे, प्रत्येक कलमामध्ये दिलेला आहे. या प्रत्येक बाबीमध्ये आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. मग आम्ही बाबासाहेबांचे विचार काय करत आहोत? बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे तो संदेश आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत का? याची आपण शहानिशा करणे गरजेचं आहे. आम्हाला जर बाबासाहेब खरोखर मान्य असतील तर आम्हाला बाबासाहेबांचं अनुयायी व्हावं लागेल. भक्त बनून चालणार नाही. भक्तीचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे. लॉकडाऊन मध्ये, कोरोना काळामध्ये भक्तीचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे. तर आम्हाला या महापुरुषांचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. म्हणून आम्हाला या महापुरुषांनी सांगितलेलं आहे, आमच्या नावाचा जे जयकार करू नका, आम्हाला डोक्यात घेऊन नाचू नका. आमचे जे अधुरे कार्य आहे तर ते अधुरे कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जावा. 1956च्या भाषणामध्ये आग्रा या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आपल्या प्राणांची देखील पर्वा करू नका. त्याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी मुझे इस देश के पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है हे सांगितलेलं आहे. कारण इंग्रजांनी ज्या शिष्यवृत्ती दिलेली होती तर ती शिष्यवृत्ती बाबासाहेबांनी या लोकांना शिक्षणासाठी पाठवले. शिक्षणाच्या माध्यमातून समाज जागृत होईल पाठवलं. परंतु जे गेले ते लोक परत आले नाही. परत आले तर बाबासाहेबांना भेटले नाहीत. परत आले तर ते लोक बाबासाहेबांना भेटले नाहीत. आणि म्हणून आपण बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे ते एक संघर्ष आहे. हा जो संघर्ष आहे तर तो संघर्ष साहित्याच्या माध्यमातून आहे. तो संघर्ष आपण वाचणे अत्यंत गरजेचं आहे. आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलींना संविधानाच्या तरतुदी हे सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये काय आम्हाला अधिकार दिलेले आहेत ते सर्व अधिकार आम्हाला मुलींना, मुलांना, विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. तर आम्हाला आमच्या देशाचं भवितव्य लक्षात येईल. आम्हाला आमच्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे
हे आमच्या लोकांना सांगावं लागेल. आमच्या तरुणांना रोजगार नाही हे सांगावं लागेल. शिक्षणातून आमचे तरुण जागृत होत नाहीत हे आम्हाला सांगावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाटील साहेब, आज जी समस्या निर्माण झालेली आहे, कोणती समस्या निर्माण झालेली आहे? शिक्षित समाज झाला, परंतु आपल्या आईवडिलाबद्दल, आपल्या वयस्कराबद्दल, आपल्या मोठ्या व्यक्तीबद्दल, आपल्या तरुणामध्ये या मोबाईलचा किती मोठा परिणाम झालेला आहे, या व्यवस्थेचा किती मोठा परिणाम झालेला आहे, तर ते देखील आपण समजून घ्यावं लागेल. आपले तरुण आपल्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये सेवा करण्याच्या बाबतीत विचार करतात का? आपल्या आईवडिलांचा, आपल्या गुरूंचा, आपल्या वयस्कर मंडळीचा आदर करतात का? हा देखील आपण विचार करावा लागेल. करतात तर चांगली गोष्ट आहे, आणि जर करत नसतील तर का करत नाहीत ह्याची शहानिशा आपण करणे गरजेचं आहे. आज बऱ्याच पालकांची समस्या निर्माण झालेली आहे की मुलं ऐकत नाहीत, अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत, वाचत नाहीत, वाचनाचा छंद नाही, मुलं काहीच वाचत नाहीत. तुरळक लोक जर बोटावर मोजण्यात की वाचत असतील, बाकीचा समाज, बाकीचे मुलं अभ्यास करत नाहीत, वाचत नाहीत, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत नाहीत. ह्याचं काय कारण आहे? ह्या कारणांची आपण शहानिशा करणं गरजेचं आहे. आपल्या भगिनी रात्रंदिवस कष्ट करतात, आपल्या मुलांना शिकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. या ठिकाणी माझ्या माय भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, कितीतरी कष्ट करत असतील आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी. पालक कितीतरी कष्ट करतात, परंतु त्याची जाणीव मुलांना होत आहे का? ह्याचा पण देखील आपण इतिहास पाहावा लागेल. आणि विद्यार्थ्यांना आमच्या महापुरुषाचा इतिहास सांगावा लागेल. महात्मा फुलेंनी सांगितलं पत्रकाराला, मी जे शेतकऱ्याचं असून जे पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक जर कोणी मनातून वाचलं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. बघा तुम्ही, कोरोनाच्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये, माझ्याकडे ते पेपरची कटिंग आहे, फक्त 2 महिन्यामध्ये 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मी ते पेपर जाहिरात कट करून माझ्यासोबत आलेले आमचे डॉक्टर जाहीद साहेब, आमचे आदर्श पत्रकार आहेत आणि खूप चळवळीमध्ये काम करतात, ती इतकं सेवा देण्याचं काम करतात. ते कटिंग मी डॉक्टर जाहीद साहेबांना दाखवली आणि दाखवल्यानंतर सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात, 2 महिन्यामध्ये 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ते कटिंग मी त्यांना दाखवली तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. का? कारण त्यांनी वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे जे वडील आहेत आमचे डॉक्टर साहेबाचे, डॉक्टर अजगर साहेब, यांनी पूर्ण जीवन समाजसेवेमध्ये घातलेलं आहे, म्हणून त्यांचं अनुकरण त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य. मग आपण आपल्या मुलांना काय देतो? आपल्या पालकांना आपण काय देत आहोत? आपल्या महापुरुषाच्या विचाराचा वारसा जर आपण दिलो, आणि या महापुरुषांनी काय केलं आम्हासाठी, आम्हाला अधिकार कोणते दिलेले आहेत, हे जर आपण त्याच्यासमोर विचार केला तर ते मुलं सिरियलकडे जाणार नाहीत, पिक्चरकडे जाणार नाहीत, ते IPLच्या नादी लागणार नाहीत. मी तुम्हाला खरोखर सांगतो, मनातून सांगतो, मला क्रिकेटचा खूप मोठा नाद होता. ज्या वेळेस मी महात्मा फुलेंचं गुलामगिरी पुस्तक वाचलो, जवळपास 11 वर्ष झाले साहेब, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी आवडीतून सांगू इच्छितो, जवळपास 11 वर्ष झालं मी कधीच क्रिकेट पाहिलेलं नाही. मला इतका क्रिकेटचा छंद होता, इतका क्रिकेटचा छंद होता की या क्रिकेटच्या नादामध्ये माझा जो डोळा आहे या ठिकाणी 7 टाके पडलेले होते. मात्र ज्यावेळेस मी महात्मा फुलेंचं गुलामगिरी पुस्तक वाचलो तर त्यावेळेस मला लक्षात आलं की काय संघर्ष आहे. शेवटी वेळ झालेला आहे, तुम्ही बऱ्याच वेळापासून माझं ऐकत आहात. माझा जाता जाता तुम्हाला एकच संदेश आहे की आपण बाबासाहेबांची जयंती या विभागामधील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, माझ्या माय भगिनीने आणि प्रत्येक व्यक्तीने प्रबोधनात्मक सर्व जातींच्या, धर्मांच्या व्यक्तींच्या माध्यमातून ही जयंती खरोखरच अभिनंदनीय आहे आणि तुम्हाला धन्यवादास पात्र आहे. खरोखरच ही जयंती जी आहे प्रबोधनात्मक जयंती आहे. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजन केलात, एवढं चांगलं तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांचं भाषण ठेवलात, त्यांना बक्षीस दिलात, आमचा सत्कार केलात, त्याबद्दल मी खरोखरच या जयंतीचे पदाधिकारी, आमच्या सरपंच ताई, जयंतीचे अध्यक्ष सोरंशी साहेब, उपाध्यक्ष आमचे दीपक बेळकोणे सर, आमचे रणदिवे सर, आमचे पवार सर, जे जे पदाधिकारी आहेत, त्या गावातील सर्व नागरिक, महिला, या सर्वांचं मी माझ्या हृदयातून त्यांचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. खरोखरच आमच्या महापुरुषांना अशा प्रकारची जयंती पात्र आहे.
खरोखरच आमच्या महापुरुषांनी सांगितलंय आमच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जावा आणि तेच घेऊन जाण्याचं काम या देवणी तालुक्यातील येळगाव यामधील सगळ्या तुम्ही व्यक्तींनी केलेलं आहे. तुमचं खरोखर मनातून अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या जयंत्या प्रत्येक ठिकाणी आपण साजरे करूयात आणि या महापुरुषांचा विचाराचा वारसा आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जाऊयात अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी लांबत चाललेले जे व्याख्यान आहे ते थांबवतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मंचावरील समोर बसलेल्या माझ्या भगिनी, माझ्या आई भगिनी, माझे सर्व पालक जे आहेत, सगळे विद्यार्थी आहेत, सर्व शेतकरी आहेत, त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, माननीय सर्व यांचा मी मनातून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय संविधान, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय. शेवटी तुम्हाला एक सांगेन, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूपच सखोल अशी माहिती दिलेली आहे, तरी अतिशय सुंदर भाषण झालेलं आहे. तरी आमच्या गावाच्या वतीने तुमचे पुनः एक वार आभार व्यक्त करतो आणि उद्या सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने ही रॅली साजरी करावी. मी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम पार पडणार असे मी जाहीर करतो आणि मी धन्यवाद.